गार्निशिंग, सारण, स्वीट्स बनवण्यासाठी आपल्याला खवलेले खोबरे लागतेच. वेळीवर खोबरे खवण्यासाठी वेळ व एनर्जी दोन्ही जास्तच लागतात. वेळीवरल्यासारखे खोबरे सोप्या पद्धतीने खाऊन कसे मिळेल हे या व्हिडिओत दाखवले आहे. तुमचे उज्ज्वला मांजरेकर चॅनेलवर मनापासून स्वागत. सर्व स्टेप्स काळजीपूर्वक पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जॉईन मी इन माय किचन व्हेंचर. माझ्या होममेड रेसिपीज ट्राय करा व तुमचा अनुभव कमेंट करा. सुरू करूया. आता गॅस स्विच ऑन करून गॅसवरती कुकर ठेवा व कुकरमध्ये तळची प्लेट बुडेल एवढं पाणी घाला. त्यानंतर उंच एक स्टँड देखील घाला आणि त्यावरती हा नारळ जसा मी ठेवते तसा ठेवा. आता कुकरचे झाकण शिट्टी सकट लावा व एक शिट्टी झाल्यानंतर गॅस बंद करा. कुकर थंड झाल्यानंतर नारळ बाहेर काढून एका प्लेटवर ठेवा. जरी कुकर थंड झाला तरी नारळ गरम असतो, त्यामुळे काळजीपूर्वक नारळ काढा. हाताला चटका न लागण्या इतपत नारळ थंड झाला की तो एका हातात घेऊन दुसऱ्या हाताने कोयत्याने किंवा सुरीच्या मागल्या बाजूने ठोकावा, म्हणजे नारळाला चीर पडून त्यातून पाणी बाहेर येते. ते एका वाटीमध्ये घ्यावे. माझा नारळ मोठा होता, त्यामुळे मला एका वाटीपेक्षा जास्त म्हणजे जवळजवळ 1 बाउलभर पाणी मिळाले. हे पहा, अशा रीतीने पाणी मी सर्व काढून घेतले. पहा, तुम्ही बघतच असाल, पाणी जवळजवळ 1 बाउलभर मला मिळाले. हे पाणी गरम असते, ते बाजूला ठेवून द्या किंवा फ्रीजमध्ये ठेवा आणि त्यानंतर तुम्ही ते पिऊ शकता. नारळाला आधीच चीर पडली आहे, त्यामुळे प्लेटवरती नुसते आपटले तरी नारळाचे 2 तुकडे होतात. हे पहा असे. आता छोटी पातळ पण स्ट्रॉंग ब्लेड असलेली सुरी घेऊन ती खोबरे व कवडीच्या मध्ये गोल फिरवावी. सुरी गोल फिरवल्यानंतर तुम्हाला जाणवेल की खोबरे कवडीपासून लूज होत आहे. खोबऱ्याची अखंड अर्धी वाटी कवडीपासून सहज बाहेर येते. पहा बरं, अखंड अर्धी वाटी खोबऱ्याची कशी सहज कवडीपासून वेगळी झाली. पद्धत आता नारळाच्या दुसऱ्या कवडीसाठी देखील वापरायची आहे. सुरी पहा अशी खोबरे आणि कवडीच्या मध्ये गोल गोल फिरवायची, म्हणजे पूर्ण खोबरे हळूहळू कवडीपासून लूज होते. त्यामुळे कवडीपासून आपण अखंड खोबऱ्याची वाटी सहजपणे बाहेर काढू शकतो. पहा, तुम्ही पाहतच असाल अखंड खोबऱ्याची वाटी कशी सहजपणे बाहेर आली आहे. आपण जेव्हा वेळीवर नारळ खवतो तेव्हा ब्राऊन पार्ट आला की आपण नारळ खवणे बंद करतो. आता आपल्याला पांढरे शुभ्र खोबरे पाहिजे, त्यामुळे मागची जी ब्राऊन साल आहे ती तासणीने तासून घ्यायची. आता या खोबऱ्याच्या वाटीची मागची ब्राऊन साल आपण पूर्णपणे तासणाने काढून टाकायची, म्हणजे ती बाजू पांढरी शुभ्र होते. पहा, तुम्ही पाहतच असाल आपल्याला कशी छान पांढरी शुभ्र खोबऱ्याची वाटी मिळालेली आहे. आता दुसऱ्या खोबऱ्याच्या वाटीची ब्राऊन साल देखील अशाच प्रकारे तासून घ्यायची. आता दोन्ही खोबऱ्याच्या वाटीच्या लांब लांब स्लायसेस करून घ्यायच्या. पहा, जसे मी दाखवले तसे करायचे. आता या सर्व खोबऱ्याच्या उभ्या तुकड्यांचे छोटे छोटे तुकडे सुरीनेच करून घ्यायचे, जसे आपण प्रसादाला करतो ना तसेच. हे पहा, दिसतच असेल ना तुम्हाला. आता हे सर्व बारीक केलेले खोबऱ्याचे तुकडे एका बाऊलमध्ये काढून घ्यायचे व बाऊल हाताशीच ठेवायचे. आता ब्लेंडरचे असे छोटे भांडे घ्यायचे व त्यात हे बारीक कापलेले खोबऱ्याचे तुकडे जेवढे राहतील तेवढे घालायचे. आता भांडे मशीनवर सरवायचे व खोबरे बारीक वाटून घ्यायचे. अगदी 1 मिनिटाच्या आत खोबरे बारीक वाटून होते. त्याचा गोळा होणार नाही याची दक्षता घ्यायची. आता हे वाटलेले खोबरे सुरीच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने एका बाऊलमध्ये काढून घ्यायचे. आपले खोबऱ्याचे तुकडे जास्त होते, त्यामुळे असे मला 2-3 वेळा करावे लागले. बघा बरं, खोबरे कसे छान खवल्यासारखे झालेले आहे. वाटल्यासारखे तर अजिबात वाटत नाही. आता मी तुम्हाला हातात घेऊन देखील दाखवते. पहा, छान झाले आहे की नाही खवल्यासारखे. तुम्हाला जर वेळ आणि एनर्जी वाचवणारी ही खोबरे खवण्याची पद्धत आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही देखील या पद्धतीचा अनुभव घ्या व कमेंट करा. See you soon with the next homemade recipe. Till then, bye.